हाय हॅलो. तर चला मला झोमॅटोची ऑर्डर आलेली चीज क्रश पिझ्झा मीडियम साईजचा. ते बनवत असताना अजून एक झोमॅटोला दुसरीही ऑर्डर आली आणि तो होता तंदुरी पनीर पिझ्झा स्मॉल साईजचा. मग दोन्हीही करायला घेतलं मी, एक साथ दोन्हीही करायला घेतलं. त्यानंतर त्याची टॉपिंग वगैरे केलं, त्यावरती चीज टाकलं, भरभरून असं खूप सारं चीज टाकलं. नंतर त्याची दोन्ही टॉपिंग करायला घेतलं. तेवढ्यात सोसायटी कॉल आला की ॲक्च्युली त्या दिवशी आम्ही 199ला ऑफर ठेवलेली, एक व्हेज फॉर्म पिझ्झा आणि व्हेज बर्गर आणि चाकोलावा केक. मग त्यासाठी तोही लगेच पिझ्झा बनवायला घेतला मी. तो पण माझे मिस्टर एक टिक्की आणि फ्रेंच फ्राईज तळून घेत होते. मग मी इकडं पिझ्झा बनवायला घेतला. ते 2 पिझ्झा ठेवलं ओव्हनला. हा पिझ्झा मी बनवायला घेतला. ॲक्च्युली व्हेज फॉर्म पिझ्झा देत असतो आम्ही, पण त्यांची रिक्वायरमेंट होती की आम्हाला चीज क्रश पिझ्झा खायचं आहे. सो आम्ही त्याला चीज क्रश पिझ्झा दिला. त्यानंतर मी लगेच बर्गर बनवायला घेतलं. त्यांच्यासोबतच आपलं पिझ्झा रेडी झालेला तो ओव्हनमध्ये ठेवला मी. नंतर इथं बटर लावून घेतलं, त्यानंतर चटणी लावून घेतलं बर्गरसाठी. त्यावरती व्हेजिटेबल्स ठेवलं आणि असं खूप सारे मसाले घातले मी त्यावरती मग मायो वगैरे टाकून घेतलं. आणि त्यानंतर मग माझ्या मिस्टरांची थोडीशी मध्ये लगबग चाललेली आणि मग टिक्की ठेवून बर्गर असं तयार झाले. मी बर्गरला लगेच पॅक करून घेतले. ॲक्च्युली बर्गरचे बॉक्स संपलेले, त्याच्यामुळं आम्ही ह्या पेपरमध्ये पॅक केलं. तोपर्यंत आपलं पिझ्झा रेडी झालेला. मग मी पिझ्झा पण लगेचच कट करून घेतला. ॲक्च्युली रायडर बाहेर येऊन थांबलेले, थोडंसं लेट झालेलं. त्याच्यामुळं ते एकदा सगळे आपले ऑर्डर करता थोडंसं ते लेट झालेलं. त्याच्यामुळं नंतर दुसराही पिझ्झा तयार झाला. तोही चीज टाकून मी कट करून घेतला. मला त्यावरती स्टिकी नोटवरती लिहायला जे स्टिकी नोट्स होते तेच भेटत नव्हते त्या दिवशी. मग तिकडं चाकोलावा केक पण तयार झाला. त्याच्यावरती मग चाकोलावा केक हा पण पिझ्झा तयार झाला. त्यानंतर मग मी चाकोलावा केक तयार केलं. त्यावरती चॉकलेट सिरप टाकून दिलं, एक स्पून ठेवलं आणि रेडी झाला. नंतर आपलं मग तिसरं पिझ्झाही रेडी झालेलं. चीजच येत नव्हतं त्यातनं. तर मग तोही रेडी झाला. तोही कट करून तोही रेडी केला. भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.